सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, पाहूया एकही सेकंदाचा उशीर न लावता स्वाध्याय 8.1 5वी स्कॉलरशिपचं तुमचं 2025चं पुस्तक पहा आणि त्यामधील पहिला प्रश्न दिलाय, संख्या अधिक एक संख्या बरोबर किती म्हणले? अरे बापरे, इतकं सोपं गणित. यामध्ये एक मिसळायचं म्हणजे ह्याच्यात जर एक मिसळलं समजा तर किती येईल? 9 1 10 ला 0, इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0 आणि 8 आणि 1 9, म्हणजे उत्तर आलं 9 लाख. पर्याय नंबर किती आहे? हे 2. व्हेरी गुड, अत्यंत सोपा प्रश्न. पहा बरं मग असाच सोपा दुसरा प्रश्न. हे बघा, अंक दिलेत, संख्या दिल्यात आणि किती विचारले. हे बघा रे मुलांनो, हे प्रश्न सोपा आहे बरं का, पण परीक्षेत चुकायची शक्यता आहे. आता अशी दिलेली मांडणी तर तुम्हाला ताबडतोब क्षणाचाही विलंब न लावता उभ्या मांडणीतच करायचं, आडवी करायचं नाही कधीच. मग काय आहे? 4206, पुन्हा काय 50,424, पुन्हा 6,301, असं पटकन मांडायचं रफ. हां, आणि नंतर फटाफट करायचं. 6 आणि 4 10 आणि 11 ला 1, हातचा आला 1 2 आणि 1 3, पुन्हा 4 आणि 2 6 आणि 3 9, आणि 6 आणि 4 10 ला 0, हातचा आला 1 5 आणि 1 6, 60,931. किती? पर्याय नंबर बरोबर आलं सगळ्यांचं. हां, छान. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा. अरे एखाद्या वेळेस घाईमध्ये पुस्तकात सुद्धा चूक होती बरं का मुलांना. आता हा प्रश्न आहे तर कधी पण परीक्षेत पण असं एखाद्या वेळेस होऊ शकतंय. आता प्रश्न आला समोर तर तुम्हाला 6 आणि 6 12 13 ला 3, हातचा आला 1, 8 आणि 4 12 ला 2, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13 पाहिजे. तर इथं 13 ला 3 पाहिजे, इथं दिलं 6. हे चुकलं. मग असं तुम्हाला जर लक्षात आलं ना परीक्षेमध्ये, अरे हे प्रश्न चुकला, तर या अशा चुकीच्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही. हा प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवायचा. कारण काय होतं, ह्या प्रश्नाला तुम्ही जास्त वेळ विचार केलात, उत्तर तर सापडत नाही आणि मग तुम्ही बोर होतात. म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचार करण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटच विचार करायचा, त्याच्यापेक्षा जास्त विचार करायचा. आणि चुकीचा प्रश्न असो की अवघड प्रश्न असो, 1.5 मिनिटाच्या वर विचार करायचा नाही, हे लक्षात ठेवा. बरं झालं पुस्तकामध्ये हा चुकीचा प्रश्न दिला. मी नवनीत कंपनीचे धन्यवाद मानतो, कारण हा चुकीचा प्रश्न दिल्यामुळे आपल्याला परीक्षेत चुकीचा प्रश्न आल्यावर कशा पद्धतीनं सोडवायचं, काय करायचं हे कळालं. थँक्यू. पुढचा प्रश्न पहा मग, चौथा प्रश्न पुढचा. आता परत एकदा तसंच मांडणीचं गणित आलं. हे लक्षात घ्या बाळांनो, मी वारंवार सांगायलो, आडव्या मांडणीत गणित आलं तर उभ्या मांडणीत व्यवस्थित एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक अशी छान मांडणी करा. मांडणी छान केल्यावर उत्तर येतच आहे. इथं येईल 9, इथं 9, इथं 9, 0 0 1 1. उत्तर आलं 11,999. पर्याय नंबर किती आहे? सगळ्यांना कळालं. छान, व्हेरी गुड. हां, पहा बरं पाचवा प्रश्न. आता प्रश्न बघा नीट. हां, काय म्हणले? 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. बरं, 6 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती? 1 2 3 4 5 6. ही 6 अंकी सगळ्यात लहान समसंख्या झाली. आता विषम संख्या म्हणजे काय? या शून्याच्या जागी विषम अंक घ्यावा लागेल, तो आहे 1. म्हणजे झाली की रे 6 अंकी सगळ्यात लहान विषम संख्या झाली. त्याच्यानंतर पुढं काय म्हणलंय? व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या. आता सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती? सर्वात मोठी 6 अंकी संख्या ही, पण समसंख्या म्हणलंय. मग आता ह्याला काय करावं लागेल? 9च्या जागी 8. आता यांची काय म्हणलंय त्यांनी? बेरीज करा. आणि ती बेरीज किती येईल? 8 आणि 1 9 9 9 9 9 आणि 10. उत्तर आलं पर्याय नंबर 10,99,999. हे समजलं सगळ्यांना? हे अजून एक सांगतो. हां, हे असे दिसायला सोपे गणित दिसतेत पण उत्तर चुकू शकते. केव्हा? जर तुमची मांडणी एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार, 10,000 खाली 10,000, लाख खाली लाख अशी मांडणी नाही आली तर चुकतंय बरं का. एखादा अंक इकडला तिकडं, तिकडला इकडं जाते आणि उत्तरच सापडत नाही. म्हणून सोपा प्रश्न असेल तर सोप्या पद्धतीनं छान मांडणी करून करा.
हां पहा पुढचा प्रश्न. अरे बालमित्रांनो, या प्रश्नामध्ये थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली. हां 5च्या जागी इथं 6 आहे. आणि आता हे चांदणी, हे वर्तुळ आणि हे बैलगाडीचं चाक, ह्याच्या जागी कोणता अंक आहे हे आपल्याला शोधायचं. फार सोपं आहे. 8 आणि 8 16ला 6, हा चाला 1, मग 2 आणि 1 3, आणि या 3मध्ये किती मिसळलं तर 4 येईल. 1 म्हणजे स्टारची किंमत 1 पाहिजे. मग स्टारची किंमत इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. मग आता हेही पर्याय येऊ शकते, हे नाही येणार. मग आता पुढं बघा, आता इथं 1 आलं आणि पुढं 9 डॅश डॅश 1. मग आता 9मध्ये किती मिसळायचे. 9मध्ये 8 मिसळले, 8 आणि 2 10 यायले, म्हणजे हे पर्याय येणार नाही. डोळे झाकून हेच येईल. ह्याच्या जागी इथं 9 ठेवलं तर 9 आणि 2 11ला 1, हातचाला 1, 4 आणि 1 5, आणि ह्या बैलगाडीच्या चाकाच्या जागी 3, म्हणजे 5 आणि 3 8 आलं उत्तर. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं 1. पुढचा प्रश्न पहा बरं बालमित्रांनो, 7वा प्रश्न. आता हे तर शब्दात दिलाय की रे 7वा प्रश्न. शब्दातले प्रश्न छान वाचायचे. काय म्हणले, 3.5 लाख. 3.5 म्हणजे कळतंय तुम्हाला, 3 लाखाच्या पुढं अर्धा म्हणजे 3.5 लाख. आणि पुन्हा काय म्हणले, 4.25 लाख. आता पावणे शब्द म्हणलं की काय समजायचं, 25,000 कमी. लक्षात आलं. आणि 4.25 म्हणजे 5 लाखाला 25,000 कमी, म्हणजेच काय झालं 4,75,000 म्हणजे 4.25 लाख. आणि 3.5 लाख म्हणजे 3,50,000. धडाधड बेरीज करायचं. आणि उत्तर 7 आणि 5 12ला 2, हात चाला 1, 4 आणि 4 8. उत्तर आलं 8,25,000 म्हणजे 8.25 लाख. पर्याय किती, पर्याय नंबर 2. बरोबर आहे का 2. चला पुढचा प्रश्न पहा बरं बालमित्रांनो. 8वा प्रश्न काय दिलाय, 2 संख्यामधील फरक 3,17,529 आहे. त्यातील लहान संख्या 8,04,613 असल्यास मोठी संख्या कोणती. आता बघा, ही छोटी संख्या आहे आणि या मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या वजा केली तर हे फरक एवढा आलं का लक्षात. म्हणजे एक संख्या आहे बघा, समजा आता इथं 2 अंक आहे. कोणत्या तरी अंकामधून 2 अंक वजा केलं तर उत्तर आलं 7. उत्तर किती आलं 7. म्हणजे कोणत्या अंकातून 2 वजा केले हे काढण्यासाठी 7 आणि 2ची बेरीज करावं लागेल. मग 7 आणि 2 किती 9, म्हणजे हे 9 आपलं उत्तर आहे. तसंच इथं करायचं, ह्या दोघांची बेरीज करायचं. मग बेरीज किती येईल बघा, बेरीज करू आपण अशीच. 9 आणि 3 12ला 2, हात चाला 1, 2 आणि 2 4. 6 आणि 5 11ला 1, हात चाला 1, 8 आणि 4 12ला 2, हात चाला 1, 1 आणि 1 2, आणि 8 आणि 3 11. उत्तर आलं 11,22,142. पर्याय नंबर कितीमध्ये हे पहा, बरोबर 2 मध्येच आहे ना. समजलं सगळ्यांना कसं करायचं, छान. पहा बरं बालमित्रांनो, 9वा प्रश्न. अरे बेरीज या प्रकरणामध्ये ना सगळे बेरजेचे गणित अतिशय सोपे आलेले आहेत. परीक्षेमध्ये या प्रकरणावर आधारित प्रश्न आले ना, बिलकुल चुकू नका, छान करा. आडव्या मांडणीत बेरीज दिली आणि उत्तर विचारलंय, मग त्याला उभ्या मांडणीत करायचं. एकक खाली एकक, 6 आणि 3 9, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 9. पर्याय नंबर किती मग 4. 4 बरोबर आहे. हां करेक्ट. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं बालमित्रांनो. अरे 10वा प्रश्न पण अगदी तसाच आलाय. मग तुम्हाला काय करायचं, ही आडव्या मांडणीतलं आहे, ही उभ्या मांडणीत नीट मांडावं लागेल. काही मुलं काय करतात हे बघा, असं करतात हे बघा, 87,463, पुन्हा 2,135, पुन्हा 10,402. आता तुम्हीच सांगा, अशी जर मांडणी केलं तर उत्तर येईल. सोपं आहे म्हणते, मांडणी चुकीची करते, उत्तर चुकते. मांडणी छान करा. 87,463 अधिक 2,135 आणि पुन्हा 10,402.
5 आणि 3 8 आणि 2 10 ला 0, 6 आणि 3 9 1 10 ला 0, 4 आणि 4 8 आणि 1 9 1 10 ला 0, 7 आणि 3 10 ला 0 आणि 8 आणि 2 10. उत्तर आलं 1,00,000. पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर 2 बरोबर आहे. सगळ्यांना समजलं? अरे बालमित्रांनो, आपले हे 10 प्रश्न अगदी 10 मिनिटात झालेले आहेत आणि मला आशा आहे की हा सगळा भाग तुम्हाला आज नक्की समजला असेल. परीक्षेत आल्यानंतर छानपैकी उत्तरं लिहा आणि व्यवस्थित विश्वासानं प्रश्नाचं उत्तर रंगवा. कळालं सगळ्यांना? धन्यवाद. हां आणि आणखीन एक, या स्वाध्यायामध्ये 3रा प्रश्नाचं आपण उत्तर लिहिलं नाही. मग आपण परीक्षेमध्ये जर असा चुकीचा प्रश्न जर आला तर सगळ्यात शेवटी अंदाजे पंचे काहीतरी त्याचं उत्तर लिहायचं, रंगवायचं. समजलं? कारण तो प्रश्न चुकीचा आहे, त्याच्यामुळं काहीतरी त्याचं उत्तर लिहा. थँक्यू.